हॅलो, कशा आहात सगळेच जण. सगळ्यांना गुड आफ्टरनून. बघा, हे दुपारची वेळ आहे. साधारणतः 3-3:30 वाजलेले आहेत. सगळ्यांना म्हणून म्हटलं झोपेतूनच मी उठलेले आहे आणि तरीही मी म्हणजे बनवणार नव्हते व्हिडिओ, पण म्हटलं असं आता मला वेळच भेटत नाही तर काय करणार, मग जसं आहे तसं मी म्हटलं बनवूया एक छोटासा व्लॉग. आणि सगळ्यांना जय श्रीकृष्ण, राधे राधे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आणि राधाराणी सगळ्यांचं चांगलं करो, सगळ्यांना सद्बुद्धी देव. आणि आपल्या या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, आपली जिजामाता आणि आपले शंभूराजे, इतकी चांगली आपली महाराष्ट्राची ओळख आहे. आणि ह्या महाराष्ट्रात मी राहते आणि असे आपल्याला म्हणजे महाराष्ट्रामध्ये असे आपल्याकडे होऊन गेलेले आहेत. आणि एवढे मोठे मोठे बायोग्राफी म्हणा किंवा त्यांचं एवढं मोठं आपल्या म्हणजे महाराष्ट्रामध्ये इतिहास होऊन गेला आहे या लोकांचा. हीच आपली प्रेरणा आहे, हीच आपले मोटिवेशन आहेत. अन्याय करायचा नाही आणि अन्याय कुणी केल्यावर आपण तो सहन करायचा नाही, अशी ही आपली छत्रपती शिवाजी महाराजांकडून मिळालेली प्रेरणा किंवा मोटिवेशन लहानपणापासून आपण हे बघत किंवा शिकत आलेलं आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा मी मनापासून खूप अभिमान आणि खूप प्राऊड फील व्यक्त करते मी. आणि खरंच कुठेतरी म्हणजे त्यांची सेवा करण्याची इन फ्युचरमध्ये मला संधी मिळावी, ही सुद्धा माझी खूप अपेक्षा आहे. असो, जशी वेळ येईल तसं आपण करूच, काहीतरी नक्कीच करूया. कारण आयुष्यामध्ये खूप काही करण्यासारखं आहे. जरी आयुष्यामध्ये खूप साऱ्या वाईट गोष्टी असतील तर चांगल्याही गोष्टी होणार आहेत, अशी माझी अपेक्षा आणि आशाही आहे. आणि नक्कीच ती आशा आणि अपेक्षा माझी पूर्ण होणार आहे. आणि तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट असल्यामुळे तर नक्कीच आणि नक्कीच मला ही अपेक्षा लवकरच माझी पूर्ण झालेली दिसणार आहे. सो चला विषयाला सुरुवात करूया. आणि आज मी खूप रिलॅक्स आहे. म्हणजे आहे बऱ्याच काही गोष्टी आहेत डोक्यामध्ये आणि टेन्शन, डिप्रेशन किंवा बऱ्याच काही थकावट आहे सगळ्या गोष्टीचा. कारण काल होती माझी कोर्टामध्ये डेट आणि माझ्या जवळजवळ महिन्यातून 3 तर पडतात, 3 किंवा 2 तर डेट मी अटेंड करते महिन्यामध्ये. आणि 2-3 केसेस असल्यामुळे तर काल माझी डेट होते आणि मी काल पूर्णपणे प्रवास करून आलेले. परत होतं आहे कसं माहिती आहे का, बाकीच्या सगळ्या गोष्टींचा पण लोड असतो. आपण काय प्रत्येकच गोष्ट इथं दाखवत बसत नाही आहे. आता आपल्या ह्याच्या व्हिडिओमागे भरपूर काही आपलं रिअल लाईफ आहे, रिअल आयुष्य आहे. आणि ते काय प्रत्येक गोष्ट आपण कॅप्चर करून सांगायचं किंवा दाखवायचं असं पॉसिबल होत नसतं आपल्याला. तर समजून घ्या तुम्ही की म्हणजे एक अकेली म्हणजे एकटी स्त्री घरातल्या सगळ्या जबाबदारी जेव्हा स्वीकारते आणि कुठेतरी परत बाहेरच्याही कोर्ट कचेरीची कामं किंवा बाहेरची ऑफिशियल कामं करते आणि घरातल्याही ते जबाबदाऱ्या तेवढ्याच महत्त्वाच्या असतात. म्हणजे कुठंच आपल्याला त्याला फाटा देता येत नाही किंवा कुठल्याच गोष्टी स्किप करता येत नाहीत. अगदी त्या आयुष्यात म्हणजे आपल्याला कराव्याच लागतात आणि त्याच्याशिवाय आपल्याला पर्याय पण नाही आहे. सो तुम्ही समजून घेऊ शकता की किती ओढाताण आणि धावपळ आणि किती त्या सगळ्या गोष्टीचा म्हणजे वेगवेगळा म्हणजे शरीरावर ताण येत असेल किंवा किती मन थकत असेल, शरीरही थकत असेल त्याबरोबर, है ना. तर चला, तुम्ही सगळे माझे मायबाप आहात. माझ्या बंधू भगिनींना माझी विनंती आहे की माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, समजून घ्या. आणि मी जर कुठे काही चुकत असेल तर नक्की सांगा, मला हक्काने सांगा. पण प्लीज खरंच आपलं म्हणून सांगा कोणीतरी, ठीक आहे. असं मला डिमोटिवेट करण्यासाठी प्लीज अशा कमेंट करू नका. अजून तर मला अशा कमेंट आलेले नाहीत, पण इन फ्युचर येतील मला. तरी पण मी एक थोडंसं माझ्या मनातलं बोलते मी नेहमीच व्हिडिओ स्टार्ट करताना. कारण हा कॅमेरा असा धरायचा आणि असं व्हिडिओ बनवायची खरं तर माझी म्हणजे खूप खूप दिवसापासून मी विचार करते की बघा माझ्या मागचे व्हिडिओ. मी बऱ्याच वेळा म्हटले की माझं रिअल लाईफ मला तुमच्याशी शेअर करायचं आहे, पण खूप कन्फ्युजन होतं आहे. खूप म्हणजे खूप कन्फ्युजन ह्याचं होतं आहे की कसं सुरुवात करायची आणि जर का आपण हे सगळ्या गोष्टी सांगितल्या तर त्याचा आपल्यालाही किती साईड इफेक्ट होणार आहे, कोण कसं आपली गोष्ट घेणार, कसे काय बोलणार, हे सगळ्या गोष्टी फेस कराव्या लागणारच. कारण एवढा ताण आहे सध्या आपल्या स्वतःच्या वैयक्तिक लाईफमधला किंवा बाकीच्या प्रॉब्लेम्समुळे. आणि शेवटी परत म्हणजे म्हणजे तुम्ही करालच, तुम्ही सपोर्ट कराल, मला त्याच्यात म्हणायचं नाही आहे. पण जर का कोणी असं काय बोललं तर तसं सवय नाही आहे असं आपल्याला नाही का
त्याच्यामुळे मग म्हटलं होतं की सांगेन पण काय होत नाही कंटिन्युटी, आणि विशेष म्हणजे वेळ पण भेटत नाही त्या गोष्टीत तेवढा वेळ करायला. म्हणून मी बघा आज आहे तशीच आलेली आहे. झोपेतून उठले, कालचा थकवा माझा गेलेला थोडासा, आता थोडं रेस्ट घेतल्यानंतर थोडं बरं वाटलं मला, आणि म्हटलं चला असेल तसं मी आता करणार आहे व्हिडिओ. आणि तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं रिअल स्टोरी थोडीफार. तर लग्न हे माझं अशा पद्धतीचं झालेलं आहे, आणि माझं लग्न मी काही कुठे पळून गेलेली नाही आहे. माझ्या घरातले होते, त्याच्या घरातले होते, आणि शिवाय आमचा संसार ही खूप सुखाचा होता. माझ्याकडे असे खूप सारे एव्हिडन्स आहेत, खूप सारे असे प्रूफ आहेत, फोटोज आहेत. आमचं असं लाईफ कुठेही म्हणजे हे नव्हतं की बाबा नाही का हिचं काहीच नाही लाईफमधलं, किंवा हे लग्न वगैरे काय मान्य नाही आहे किंवा ॲक्सेप्ट नाही आहे कुणाला, असं काही नव्हतं आमचं. पण कसं आहे, नशीब आपलं वाईट असेल ना, तर ते आपल्या नशिबालाच आहे म्हणायचं, पाचवीला पुजलेलंच आहे म्हणायचं. काय काय लोकांचं लाईफमध्ये बघा बॅड लकच असतं. कुणाला कधी धंद्यामध्ये यश येत नाही, कुणाला घरामध्ये कधी कधी सतत दवाखानाच लागलेला असतो पाठीमागं, किंवा कुणाला सतत कोणीतर फसवतच असतं, किंवा कुणाला बऱ्याच लाईफमध्ये प्रॉब्लेम असतात की ते सतत येत असतात, वारंवार अनुभव येत असतात आपल्याला फिरून फिरून. तसं माझ्या आयुष्याची ट्रेजडी ही आहे की माझ्या वयाच्या 13 वर्षापासून, म्हणजे विचार करा मी 9वीला असेल, 13 ते 14 वर्षापासून माझ्या मागे कोर्ट कचेरी आहे. तेव्हापासून मी कोर्टामध्ये जाते. आणि आत्ता कुठे मला वाटलं होतं की ह्यांच्याशी लग्न झाल्यानंतर, हे जे सुनील किसन अगवणे आहेत, ह्यांच्याशी माझं लग्न झाल्यानंतर हे म्हणजे खरंच कधी वाटलं नव्हतं मला की ह्यांच्याशी माझं लग्न झाल्यानंतर मला परत कोर्टामध्ये जावं लागेल. पण ते काय म्हणतात ना, नशिबात माझ्या कोर्ट कचेरीच लिहिली आयुष्यभर, असं वाटतंय मला तर आता. आणि झाली ना माझी, आता बघा तुम्हीच किती माझं आता आहे. माझा मुलगा आता 10th आहे, आणि आता काय लाईफ राहणार आहे आपली. असं जर आपण टेन्शन आणि मानसिक ताणतणाव घेत राहिलो तर आपल्याला तेवढ्या गोष्टी माहीत नसतात, आणि हे असले धक्के सहन पण होत नसतात आपल्याला, तर आपण म्हणजे काय होणार आपल्या आयुष्याचं, किती सहन करणार एक माणूस. आणि परत परत तोच अन्याय, परत परत तीच फसवणूक, परत परत तेच टेन्शन, तेच डिप्रेशन, तोच मानसिक ताणतणाव, तर माणसाला दुसऱ्या गोष्टी कुठं सुचणार, आणि माणूस किती त्या गोष्टीतून स्वतःला निभावून घेणार. तरी पण मी खूप प्रयत्न करते मी स्वतः की मी खरी आहे. मी कुठं जास्त कुणावरही असं म्हणजे माझा स्वभावच नाही येतो की अन्याय करावा, आणि कुणाचं तरी काहीतरी जाणीवपूर्वक वाटोळं करावं, आणि कुणाचं तर शोषण करावं, असा माझा मुळातच स्वभाव नाही आहे. आणि मला बरेच लोक ओळखतही असतील तर त्यांनाही माझ्या स्वभावाचा अगदी अनुभव आला असेल. मला नाही वाटत की मी जाणीवपूर्वक कुणाचं जास्तीत जास्त असं मन नाही का टॉर्चर केलं असेल, किंवा कुणाचं मन दुखावलं असेल. म्हणून होता होईल तेवढं मी खूप चांगल्या पद्धतीनं, म्हणजे माझं स्वभाव आहे, नेचर आहे. तर बघा तुम्हाला मी दाखवते थोडंसं. ही बघू शकता तुम्ही फाईल, ही फाईल आहे, एवढ्या सगळ्या फाईली आहेत कोर्टच्या, बघू शकताय तुम्ही. आणि ह्याच्यामधले मी सगळे पुरावे दाखवणार आहे तुम्हाला. काय ह्याच्यामध्ये असं नाही आहे की एकच पुरावा आहे म्हणजे आणि बाकीचे सगळे डॉक्युमेंट आहेत भरपूर. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला मी म्हटलं होतं माझ्याकडे की फोटोज वगैरे मी तुम्हाला दाखवेल म्हणून. हे एवढा मोठा बंच आहे ना, अजून दुसऱ्या पण फाईल्स आहेत दुसऱ्या पण, तर ते पण तुम्हाला मी दाखवते. तर बघू शकता तुम्ही, हा बघा, हा एवढा बंच आहे फोटोंचा. म्हणजे हे कोर्टामध्ये दिलेले फोटो आहेत काढून. हे फोटो माझ्याकडे ऑलरेडी पेन ड्राईव्हमध्ये आहेत, माझ्या पेन ड्राईव्हमध्ये आहेत, आणि मी ह्याच्या भरपूर ठिकाणी म्हणजे एव्हिडन्ससाठी ठेवलेले आहेत, व्हिडिओ आहेत. आणि हे सगळे फोटो जे आहेत ना ते आमचे फॅमिलीचे आहेत. फॅमिली म्हणजे माहिती आहे ना तुम्हाला की जे मी, जसं माझं लग्न झालं आहे 2008पासून त्यांच्या संपर्कात होते, पण तेव्हा काय माझ्याकडे एवढा छान मोबाईल नव्हता, आणि तशी परिस्थितीही नव्हती, आणि वाटलंही नाही की तेव्हा एवढं की म्हणजे नाही का असं काही उद्या हे होईल त्यासाठी आपल्याला पुरावे ठेवायचे. त्या माझ्या स्वीट मेमोरीज होत्या, ते माझ्या आठवणी होत्या माझ्या आयुष्यामधल्या, म्हणून मी ते असे फोटो वगैरे म्हणजे मला काढायची खूप आवड आहे. आणि आजही तुम्ही बघत असाल माझ्या एवढ्या वेळातून तरी पण मी इंस्टावरती रील्स वगैरे बनवते. मला आवड आहे, खूप आवड आहे मला, म्हणून मी बनवते. तर हे तुम्ही बघू शकता, एवढे सारे फोटोज आहेत, आणि मी हे सगळे फोटो ह्यातले दाखवणार आहे तुम्हाला. एक मी छोटासा व्हिडिओ करून मी तुम्हाला हे सगळे फोटो दाखवणार आहे. हे माझे फॅमिली फोटो आहेत, आणि सगळे म्हणजे माझ्या ह्याच्यात मिस्टरसुद्धा आहेत, माझी सगळी फॅमिली आहे, सासरकडची आहे, माहेरकडची आहे, आणि